मी अरविंद जाधव. तेजपूर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आमदार बाबूराव कदम कोळीकर यांनी केलेली मदत, तसेच आरोग्य कमिटीवर असणारे राजू तावडे आणि नेत्ररोगतज्ञ वीरभद्र कोटलवाड व त्यांच्या टीमचे अंध व्यक्तीने मानले आभार. दृष्टी गेल्यानंतरही परत त्यांनी दृष्टी आणल्यामुळे सर्व स्तरातून डॉक्टर त्यांच्या टीमचे माझं नाव डॉक्टर वीरभद्र गुरुचरण कोटलवाड, वैद्यकीय अधिकारी नेत्रशल्य चिकित्सक, उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे मी मागील 2.5 वर्षापासून इथे कार्यरत आहे. आणि आपल्या या उपजिल्हा रुग्णालय हदगावमध्ये सन्माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सर नांदेड व सन्माननीय वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व आपण इथे दर मंगळवारी मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेत असतो व या मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरामध्ये निशुल्क सेवा आपण सर्व जे काही अंध व्यक्ती येतात त्यांना आपण देत असतो. आणि याच्यामधून बऱ्याच रुग्णांना ही दृष्टी लाभत असते. आणि ह्या आमच्या याच्या अंतर्गत आमचे माझे सर्व कर्मचारी, माझे स्टाफ, आमचे इन्चार्ज, माझे सहकारी वैद्यकीय अधिकारी व आमचे सन्माननीय तावडे साहेब रुग्ण कल्याण समितीचे त्यांनी पण याच्यामध्ये भरपूर सहभाग असतो. त्यांनी पण आपल्या या रुग्णालयामध्ये वेळोवेळी त्यांची आपल्याकडे रुग्ण हे रेफर करत असतात. आणि तशाच प्रकारे एक पेशंट असाच एक बायलॅटरल ब्लाइंड काही दिवसापूर्वी आमच्याकडे आला होता. त्याला अक्षरशः दोन्ही डोळ्याने त्याची दृष्टी गेली होती आणि त्याला येताना अक्षरशः त्याच्या भावाने त्याला हाताने धरून आमच्या रुग्णालयामध्ये आणलं होतं. आम्ही त्याला पूर्ण धीर दिलं आणि त्याच्या घरी पण काही अडचणीमुळे त्याच्या दोन्ही डोळ्याची दृष्टी गेल्यामुळे त्याला घरी पण त्याचं जे काही घर त्याचं चालवणं होतं हे अत्यंत कठीण होऊन बसलं होतं. म्हणजे त्याचा घरचा पूर्ण रोजगार तो त्याच्या डोळ्याच्या न दिसल्यामुळे निघून गेला होता. परंतु आम्ही त्यांना पूर्णपणे धीर घेऊन तुला पूर्णपणे दृष्टी येईल याची आम्ही त्यांना शाश्वती देऊन त्यांचा आमच्या रुग्णालयामध्ये मोतीबिंदूची नेत्र शस्त्रक्रिया केली व नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या दुसऱ्या दिवशी त्याला खूप चांगली नजर आली आणि तो पेशंट एवढा खुश झाला की साहेब मला आता परत पूर्ण माझी दुनिया दिसत आहे आणि मी स्वतःच्या पायावर उभा राहील आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मी आता पूर्णपणे करू शकतो म्हणून त्याचे उद्गार त्यांनी काढले. आणि त्याच्याबद्दल आम्हाला पण संपूर्ण कर्मचाऱ्यांना आणि मला आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक सर, आमचे वैद्यकीय अधीक्षक सर, मेट्रन मॅडम, आमचे इन्चार्ज सिस्टर यांना सगळ्यांना पण खूप आनंद झाला. आणि अशाच प्रकारे आम्ही ही निरंतर सेवा आमची पूर्ण मनोभावे आम्ही करत आहोत. आणि या गरजू रुग्णांनी आणि सर्वांनी या आमच्या इथल्या मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचा दर मंगळवारी होणाऱ्या सगळ्यांनी लाभ घ्यावा ही माझी सगळ्यांना आपला नंबर विनंती. काय नाव काय तुमचं? दत्ता राघोजी चौरी गाणं. काय प्रॉब्लेम काय होता आपल्याला? प्रॉब्लेम म्हणजे दिसायला गेलं ते 1-1.5 वर्षापासून अंधकाराची नजर कमी झाली एकदम 1-1.5 वर्षाच्या बाद. पुन्हा मग असं तसं करून एका माणसाला सोबत आणलं होतं दवाखान्यामध्ये. आणि डॉक्टर साहेब म्हणजे होते म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे मग एका डोळ्यात झाला ऑपरेशन. रथभाऊची मदत घेतली त्याने सहकार्य केलं मला. त्यांनी काय सहकार्य केलं तुम्हाला? सहकार म्हणजे काही आपल्याला जरा हे करू लागली त्याने. मग मला दिसते का तुम्ही? हो नाही, एका डोळ्याने दिसते. परिवार गेला, परिवार वापस आला. ऑपरेशन झालं की परिवार वापस आला. अगोदर नव्हता परिवार मध्ये, पुन्हा नंतर आला ऑपरेशन झालं. तू आल्यानंतर तुम्हाला सोडून गेले घरचे सर्व? हा आधी आले वापस? हो समजे. शेरे कोणाला देता तुम्ही? शेरे कोणाला देता ते सगळ्या घटनेचं? बाबूरावकडे. काय केलं त्यांनी बाबूरावकडे? एवढी मोठी आमची व्यवस्था केली ना, डोळ्याची व्यवस्था केलेली जायची. आता दत्ता राघोजी चौरे राणा चरणे हे माझ्या गावचं आहे. याला डोळ्याला दिसत नव्हतं 1-1.5 वर्षापूर्वी. मग एकदा त्यानं माझा शोध करत आला. मग ह्याने आमदार साहेबांकडे गेला. आमदार साहेबांनी याला सांगितलं माझा प्रतिनिधी तिथे राजू तावडे म्हणून आहे त्याच्याकडे जाऊन भेट. मग माझ्याकडे आल्याने डॉक्टर कोटलवाड साहेब यांना चेक करायला लावलं. चेक करायला नंतर मग याची भेट केलं नाही तर दोन्ही एका डोळ्याचं ऑपरेशन केलं. आता उद्या एका डोळ्याचं आहे. तर याचा परिवार 1.5 वर्षापासून याला सोडून गेलता. तर याला संडासला बाथरूमला न्यायचं, खाय सोय नव्हती, शेजारी कोणी आणून द्यायचं असेल. याचे म्हणजे दिवस खूप वाईट होते. अशा दिवसातून भाऊराव कदमच्या आशीर्वादाने किंवा त्याच्यामुळे या डोळ्याचं ऑपरेशन झाला आणि त्याचा परिवार सुद्धा वापस आला. उद्या एका डोळ्याचं ऑपरेशन आहे. हे सगळं केदारनाथची कृपा. जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपूर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या tejpurnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.